नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, 27 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। कारण की मित्रांनो, त्या 27 जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2023 च्या उर्वरित 75% पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात केली जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील ते कोणते 27 जिल्हे आहेत की त्या 27 जिल्ह्यामध्ये 75% पीक विम्याचं वितरण होणार आहे, ते 27 जिल्हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। याचबरोबर त्या 27 जिल्ह्यातील किती पात्र महसूल मंडळे आहेत, ही महसूल मंडळाने हे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील 48 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। कारण की मित्रांनो, ह्या अकोला जिल्ह्यातील 48 महसूल मंडळे दुष्काळग्रस्त भागामध्ये ऍड करण्यात आलेली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण अकोला जिल्ह्यातील 48 महसूल मंडळामध्ये केलं जाणार आहे। मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील 91 महसूल मंडळे याच्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत। याचबरोबर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा तिसरा जिल्हा अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर। अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास 90 पेक्षा जास्त महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र होऊ शकतात, परंतु सध्या 90 महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे। अहमदनगर जिल्ह्यातील 90 महसूल मंडळामध्ये 75% पीक विम्याचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील 30 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 75% पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 51 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील 12 महसूल मंडळे याच्यामध्ये ऍड करण्यात आलेली आहे। मित्रांनो, याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील फक्त 2 महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र आहेत। जळगाव जिल्ह्यातील 68 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा जालना। जालना जिल्ह्यातील 17 महसूल मंडळे, याचबरोबर धुळे जिल्ह्यातील 28 महसूल मंडळे, नंदुरबार जिल्ह्यातील 13 महसूल मंडळे, याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील 21 महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे। याचबरोबर मित्रांनो, नागपूर जिल्ह्यातील 11 महसूल मंडळे आहेत। याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील 51 महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे। याचबरोबर परभणी जिल्ह्यातील एकूण समजा 39 महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे। पुणे जिल्ह्यातील 40 महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे। बीड जिल्ह्यातील 54 महसूल मंडळे, बुलढाणा जिल्ह्यातील 81 महसूल मंडळे, याचबरोबर भंडारा जिल्ह्यातील फक्त 1 महसूल मंडळ ते म्हणजे पिंपळगाव। याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील एकूण 90 महसूल मंडळे आहेत आणि 90 पैकी जवळपास 50 ते 60 पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण केलं जाऊ शकतं, परंतु सध्या 40 ते 45 महसूल मंडळांची संभावना जास्त आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा लातूर। लातूर जिल्ह्यातील 45 महसूल मंडळामध्ये 100% पीक विम्याचं वितरण म्हणजे 100% 75% पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, उर्वरित लातूर जिल्ह्यातील जे काही 15 महसूल मंडळे आहेत ते दुष्काळग्रस्त भागामध्ये ऍड करण्यात आलेली नसल्यामुळे त्या भागातील जी काही अंतिम आणेवारी आहे त्या अंतिम आणेवारीवरच उर्वरित 75% पीक विमा, याचबरोबर पोस्ट हार्वेस्टच्या डाट्यानुसार त्या भागातला उर्वरित 75% पीक विमा आधारित आहे। तर मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा वर्धा आणि वर्धा जिल्ह्यातील 12 महसूल मंडळामध्ये उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, वाशिम जिल्ह्यातील 44 महसूल मंडळे, याचबरोबर सांगली जिल्ह्यातील 36, याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातारा जिल्ह्यातील 65 महसूल मंडळे, याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील 46, याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील 17 महसूल मंडळे ऍड करण्यात आलेली आहे। आणि एकंदरीत जर बघितलं तर शेतकरी मित्रांनो, आपण एकंदरीत या राज्यातील 27 पात्र जिल्ह्यातील जवळपास 1021 महसूल मंडळामध्ये उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात येणार आहे। मित्रांनो, जवळपास राज्य सरकारच्या माध्यमातून दुसऱ्या हप्त्यापोटी नव विमा कंपन्यांना जवळपास 2069 कोटी रुपये वितरित करण्याकरिता मान्यता देऊन नव विमा कंपन्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेले आहेत। परंतु या नव विमा कंपन्यांच्या माध्यमातून जे काही खरीप हंगाम 2023च्या पीक विम्याचं वितरण केलं जात आहे, ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत 25% अग्रिमचं पीक विम्याचं वितरण झालेलं नव्हतं, त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरणही व्हायला सुरुवात झालेली होती। परंतु आता जे काही मार्च महिना सुरू झालेला आहे, मार्च महिना संपेपर्यंत उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण होणं अपेक्षित
असतं आणि आता नव विमा कंपन्यांच्या माध्यमातून आता विविध जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 75% पीक विम्याचं वितरण सुद्धा केलं जाणार आहे। आणि मित्रांनो आता एकंदरीत आपण जर बघितलं तर पोस्ट हार्वेस्टचा डाटा जो आहे विमा कंपन्यांकडे कलेक्ट करणं सुरू आहे आणि पोस्ट हार्वेस्टच्या डाट्यानुसार आता उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण केलं जातं आणि त्यानुसारच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण मिळणार आहे। आणि मित्रांनो जवळपास आपण जर बघितलं तर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण होणं अपेक्षित आहे। राज्य सरकारचा दुसऱ्या हप्त्याचं अनुदान सुद्धा नव विमा कंपन्यांना वितरित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे विमा कंपन्यांचा मागे एक कारण होतं की आमच्याकडे निधीची उपलब्धता नाही, राज्य सरकारच्या माध्यमातून निधी येणं बाकी आहे। मग तशा पद्धतीचं कोणतंही या ठिकाणी कारण नाही, म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून नव विमा कंपन्यांना निधीची सुद्धा उपलब्धता झालेली आहे। 2069 कोटी रुपये नव विमा कंपन्यांना दिलेले आहेत, त्यामुळे आता निधी पुरेसा आहे आणि दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित 75% विम्याचं अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया लवकरच नव विमा कंपन्यांच्या माध्यमातून पूर्ण केली जाईल। परंतु मित्रांनो आता नव विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातील पात्र शेतकरी केले जातील आणि त्या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या विम्याची रक्कम जमा केली जात आहे। परंतु मित्रांनो आता आपण जर बघितलं तर जे पात्र शेतकरी आहेत त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे आणि या 27 जिल्ह्यातील जे काही महसूल मंडळाची नावं मी तुम्हाला सांगितली, महसूल मंडळ पात्र महसूल मंडळाची नावं सांगितली, त्याच पात्र महसूल मंडळातील शेतकऱ्यांना या 75% पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। परंतु मित्रांनो या 27 जिल्ह्यातील असे बहुतांश शेतकरी आहेत की ज्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत एकही रुपया पीक विम्याचं वितरण झालेलं नाही, मग त्या शेतकऱ्यांना 25% अग्रिम व त्यांचा उर्वरित 75% असा एकूण पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे, अशी माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आता ज्या शेतकऱ्यांना आता आपण जर बघितलं तर काही शेतकऱ्यांनी क्लेम केलेले नाहीत, आता भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट येत आहेत की दादा आम्ही क्लेम केलेलं नाही, आमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार का, आम्ही क्लेम केलेला आहे किंवा PMABY पोर्टलवर अशा पद्धतीचं दाखवत आहे। तर मित्रांनो त्याही शेतकऱ्यांना मी असं सांगेल की ज्या शेतकऱ्यांनी अद्यापर्यंत आपले क्लेम केलेले नसतील पण तुम्हाला पीक विमा येणार नाही, कारण की विमा कंपनीच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत क्लेम केलेला आहे त्याच शेतकऱ्यांचे क्लेम पात्र होतील। परंतु तुम्ही क्लेम जरी केलेला असेल, तुमचा 72 तासाच्या वरचा क्लेम असेल तर तुमच्या खात्यामध्ये एकही रुपया पीक विम्याचा जमा होणार नाही। परंतु तुम्ही जर 72 तासाच्या आत क्लेम केलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये खरीप हंगाम 2023च्या पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। आणि आपण जर बघितलं तर राज्यातील जवळपास 1,70,00,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरलेला आहे, परंतु त्याच्यापैकी जवळपास 1 कोटी शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2023चा पीक विमा वाटप केलेला आहे आणि अद्यापर्यंत बहुतांश शेतकरी खरीप हंगाम 2023च्या पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहेत। आणि ज्या शेतकऱ्यांना जे शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहेत त्या शेतकऱ्यांना मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत खरीप हंगाम 2023च्या पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील 27 जिल्ह्यातील खरीप हंगाम 2023च्या पीक विम्यासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो तुर्तास ते थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।